नमस्ते मित्रमैत्रिणींनो, एक खूप वेगळा आणि अगदी तुम्हाला आवडणारा विषय मी घेतला आहे. एक तर आपण जे ग्रह बघितलेत त्यांचे आपण रंग पाहिलेत, तर ते रंग परत एकदा थोडे रिवाईज करते. आणि तुमच्या कुंडलीमध्ये तो ग्रह जर बलवान नसेल तर तुम्ही रंग फुलं यांनी त्याला कसं बळ आणू शकता याच्यावर हा एपिसोड आहे. सगळ्या ग्रहांचा जो राजा आपण समजतो त्याला आपण रवी ह्याला आपण ग्रहाचा दर्जा दिला आहे. या रवीचा रंग नारिंगी आणि लाल आहे. म्हणजे आपण जे तांबडं फुटल्यावर जो गुलाबी लाल रंग येतो त्याच्यामध्ये जी शेड आहे ती नारिंगी लाल असा रवीचा रंग आहे. चंद्र हा फिकट पांढरा आहे आणि त्याचे रेज मोत्यामधून बाहेर पडतात, ते ऑरेंज आणि जांभळे असे पडतात. मंगळाचा रंग लाल आहे आणि त्याच्या लोलकामधून म्हणजे स्पेक्ट्रममधनं तुम्ही जर पाहिलं, तसं मंगळाच्या रत्नातनं जर तुम्ही पाहिलं तर त्यातनं मंगळाचं रत्न पोवळं, त्यातनं पिवळे रेज बाहेर पडतात. बुधाचं रत्न पाचवं आहे आणि बुधाचा रंग हिरवा आहे, त्यामुळे हिरवी किरण म्हणजे बुध आहे, हिरवाई म्हणजे बुध आहे. गुरुचा रंग नारिंगी पिवळा आहे. शुक्राचा रंग शुभ्र पांढरा आहे. पण शुक्राचा रंग जरी शुभ्र पांढरा असला तरी हिऱ्यामधनं निळ्या रंगाचे रेस बाहेर पडतात. हिरा आहे शुक्राचं रत्न आहे. शनीचा रंग काळा आहे. राहूचा रंग पण काळा आहे आणि केतू हा ब्राऊन कलरचा आहे. जेव्हा आपण लकी नंबर आणि भाग्यांक पाहिले, म्हणजे तुमच्या जन्मतारीख तुमची समजा 25 आहे तर तिचा लकी नंबर तुमचा 7 झाला आणि 25, 5, 1959 एवढी सगळी जर तुमची जन्मतारीख आहे तर 5 आणि 2 7 आणि 5 12 आणि 10 22 आणि 10 32 आणि 4 37 7 9 27 9 हा तुमचा सगळ्या तारखेचा भाग्यांक झाला. याचा उपयोग करून तुम्हाला या अंकाचं तुम्ही तुमच्या नावाची बेरीज तेवढी येईल असं बघा, किंवा ह्या तारखेला काम करा की तुमचं काम होतं, हे सगळं आहे. याच्याशिवाय मंत्र तंत्र जप रत्न ह्या तर असतातच रेमेडीज. इथे फुलांचं कसा उपयोग करून घेतो सुवासाचा हे मी सांगणार आहे. जर समजा रवी हा निसर्ग कुंडलीचा पंचमेश आहे, हा रवी समजा कुंडलीमध्ये बलवान नसेल तर लाल फुलं केशर याचा उपयोग करायचा. म्हणजे रवी बलवान नाही आणि सरकारी कामाला जायचं आहे तर लाल फुलं डोक्यामध्ये घालून जायचं बायकांनी, किंवा केशर खाऊन जायचं. पण हा उपाय ज्यांना हृदयरोग आहे त्यांनी करायचा नाही. रवी काय आहे? एनर्जी, शक्ती, जीवनशक्ती, क्रिएटिव्हिटी याच्यासाठी लाल फुलांचा उपयोग होतो. दुसरा ग्रह आहे चंद्र. याला पांढरी फुलं ही या चंद्राची फुलं आहेत, कारण चंद्राचा रंग पांढरा आहे. सूर्यप्रकाशामध्ये पृथक्करण केल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगातनं सगळे रंग दिसतात. चंद्राचा संबंध मनाशी आहे, पॉझिटिव्ह विचाराशी आहे. त्याच्यामुळे दूध प्यायचं, खीर खायची, पांढरी फुलं वापरायची आणि पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी ह्या चंदन जे आहे, थोडंसं वनस्पतीशास्त्राकडे जाऊया. चंदन ही झाडाची साल आहे आणि चंदनाचा गुणधर्म की ते शीतल आहे. आपण उन्हाळ्यामध्ये चंदनाची पावडर लावली की आपल्याला बरं वाटतं, उगाळलेलं चंदन अंगाला लावलं की बरं वाटतं. तसं पांढऱ्या रंगाचं चंदन हे जर तुमचा चंद्र बलवान नसेल तर तुम्ही रोज कपाळाला लावा, छातीला लावा, छातीमध्ये मन आहे तुमचं, किंवा आंघोळीच्या पाण्यात घाला, याचा नक्की फायदा होतो. हे थोडे वेगळे आहेत उपाय. मंगळ जर बलवान नाही आहे कुंडलीमध्ये तर रवीचा पण लाल आहे, पण मंगळाचा रंगही लाल आहे. पण मंगळ हा रवी हा राजा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे. तर मंगळाचं कारकत्व म्हणजे हा थोडासा उग्र ग्रह आहे. उग्र कारण हा रागाचा कारक आहे आणि रक्त उसळणारं रक्ताचा हा कारक आहे. माणसं आतताईपणा करतात, जास्त ॲग्रेसिव्ह असतात. मंगळ जर निर्बली असेल ना, आता तुम्हाला अजून एक ह्याच्या अनुषंगिक गोष्ट सांगते. ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत पण ह्या ॲस्ट्रॉलॉजी बेस आहेत. एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरत नसेल ना तर लग्नाचा कारक ग्रह गुरु आहे आणि गुरु हा पॉझिटिव्हिटी देतो आणि गुरुचा रंग पिवळा आहे. त्याच्यामुळे ज्याचं लग्न होत नाही आहे त्याच्या आंघोळीच्या पाण्यात रोज हळद घाला. रोज त्याच्या जेवणामध्ये केशराची एक काडी ठेवा, कारण केशर हे गुरुचं एक पॉझिटिव्हिटी देणारं आहे. आणि एकदा कधीतरी गाईला पिवळा गूळ आणि डाळ खायला द्या. असे उपाय करायचे असतात
आणि 100% त्याचा फायदा होतो. अर्थात उपाय करता ते त्यांनी तुमच्या मनाला पॉझिटिव्हिटी येते. कुठल्याही ग्रहाचा उपाय केला तरी पॉझिटिव्हिटी मनाला येते आणि मग तुमचं काम सुरळीत होतं. त्यामुळे तुमचं मन जर हे मानतच नसेल त्याचा काही उपयोग होणार नाही. मंगळ निर्बली असेल तर एक तर हळद वापरा, म्हणजे कपाळाला हळद लावणं ही एक फार जुनी आपल्या वैदिक धर्मातली परंपरा आहे की बाहेर पडताना देवाला हळदी कुंकू वाहिलं की साहजिकच बायका असेल 2 बोटं आपल्या कपाळावर टेकवतात. ही जी आज्ञाचक्र जे आहे इथे हळद लावण्याने तुमचं आज्ञाचक्र जागरूक होतं. बाईला कोणी हात लावू शकत नाही, डिफेन्स आहे तो तिचा, कारण तो मंगळ आहे. पण हे माहीत नाही आहे शास्त्र, त्याच्यामुळे केलं जात नाही. आमच्या पिढीपर्यंत बायका घराच्या बाहेर पडताना देवाला नमस्कार करणार, देवाला नमस्कार केला की हळदी कुंकू वाहणार, ते वाहिलं की आपल्याला लावणार, ही अगदी ऑटोमॅटिक गोष्ट व्हायची. पुढचा ग्रह मी सांगणार आहे बुध. मी मुद्दाम हे वेगळं ज्ञान देण्यासाठीच हा एपिसोड केला आहे की हे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आम येत नाही, पण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही सहज करू शकता. बुध जर तुमच्या कुंडलीतला बलवान नाही, बुध म्हणजे बोलणं आणि लिहिणं आहे, तुमचं एक्सप्रेशन आहे लोकांसमोरचं, हा शांत मनाला आनंद देणारा, नर्वस सिस्टीमचा कारक असलेला, रक्त वाहून नेणाऱ्या नलिकांना शांतपणा देणारा हा आणि मनाला शांतपणा देणारा हा हिरवा रंग आहे. बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला हिरवळीवरनं चाललं किंवा आपल्या घरातल्या झाडांकडे पाहिलं की बरं वाटतं, कारण हिरवा रंग मनाला शांतपणा देतो, लाल रंग देत नाही. म्हणून गरोदर स्त्रीला पण शांत करण्यासाठी आपल्याकडे डोहाळ जेवण जे करतात त्याला हिरव्या रंगाचा शालू देतात. याच्या मागे हेच शास्त्र आहे की तिचं मन खूप अशांत झालेलं असतं, कारण शरीरामध्ये एवढी स्थित्यंतरं झालेली असतात, सृजन करत असते, नवीन जीवाला जन्म देत असते स्त्री, त्यामुळे तिच्या मनाला स्वस्थ करण्यासाठी तिला हिरव्या रंगाचा शालू नेसवतात. आणि म्हणून बागेतलं डोहाळ जेवण, चांदण्यातलं डोहाळ जेवण या सगळ्या प्रथांच्या मागे फिजिक्स आहे, ही नुसती गंमत नाही आहे. याची देवता विष्णू आहे. हिरवी पानं, निसर्ग, तुळस, पुदिना या सगळ्या गोष्टी थंडपणा देणाऱ्या आहेत शरीराला, त्याचा वापर करावा. जर बुध चांगला नसेल, बुध शुभ नाही तर पचनशक्ती पण चांगली नसते, पुदिन्याचा वापर तुम्ही पोट बिघडलं की करू शकता, तुम्हाला माहिती आहे ते. पुढचा ग्रह आहे गुरु. गुरुचा रंग आहे नारिंगी पिवळा आणि गुरु हा पॉझिटिव्हिटी आहे. पिवळा रंग नारिंगी शेडचा खूप आल्हाददायक आहे. आपल्या झेंड्यावर आहे ना तो रंग, केशरी, पांढरा, हिरवा. हिरवा म्हणजे हिरवाई, पांढरा म्हणजे शांतपणा, केशरी म्हणजे आल्हाददायक आणि उत्साह, आणि मधलं निळं अशोक चक्र अतिशय शांतपणा सगळ्या जगाला देणारा अशोक चक्र आहे. असं आपल्या देशाचं जो झेंडा आहे त्याचं हे रंगसंगती आहे, त्याच्या मागे पण फिजिक्सच आहे, उगाचच नाही ठरलेले हे रंग. जे वाळवंटातले देश आहेत त्यांचे झेंडे हिरव्या रंगाचे आहेत का? कारण हिरवाई नाही आहे वाळवंटात, त्याच्यासाठी ते स्टार्विंग असतात, भुकेले असतात हिरव्या रंगाचे, म्हणून हिरव्या रंगाचा झेंडा असतो. आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची चांदणी जी दिशादर्शक असते. जे देश वाळवंटात असतात त्यांचं हे चिन्ह असतं. या गुरुचं रंग आल्हाददायक आहे, एनर्जी देणार आहे. एनर्जी आहे पण मंगळासारखा तो क्षोभ देत नाही. एनर्जीच्या बरोबर तो खूप चांगली जीवनशक्ती देतो, मेंदूला तरतरी देतो. टोपाजला पण हेच फळ आहे. टोपाज म्हणजे केशरी रंगाचा रत्न आहे ते, तो गुरुला बळ देणारा आहे. तसंच अक्रोड, बदाम, काजू ह्या सुकामेवा गुरुला बळ नसेल तर खावं, हा खूप चांगला आहे. कारण गुरु लिव्हरचा कारक आहे, लिव्हर चांगली राहते, म्हणून हे उपाय असतात. याच्यामध्ये तुम्हाला काहीही बाहेरनं आणून करावं लागत नाही. तुमच्या घरात असणाऱ्या, तुमच्या जेवणात असणाऱ्या गोष्टींचेच हे उपाय असतात. रंग तर आपल्याकडे कायमच आहेत सगळीकडे. रांगोळीतले रंगसुद्धा तुम्ही रांगोळी पांढऱ्या रंगाची काढल्यावर त्याच्यामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल रंग भरलेत की ती उठून दिसते, कारण या रंगांमध्ये अट्रॅक्शन आहे, ते मूळ रंग आहेत. शुक्र हा जो ग्रह आहे हा सर्व रंगांचं मिश्रण आहे, कारण हा ब्राईट पांढरा आहे. चंद्र म्हणजे साधेपणा आहे, पण शुक्र हा
जरा मधुरतेकडे जाणारा ग्रह आहे. गुलाब, मोगरा, केशर, कमळ, ॲस्पेरॅगस, आवळा, कोरफड ह्या सगळ्या वनस्पती शुक्राला बळ देणारे आहेत. शुक्र हा मूत्रमार्गाचा कारक आहे, त्यामुळे बकुळीची फुलं ही पण शुक्राच्या डिसऑर्डर दूर करतात. त्याच्याशिवाय ट्रान्सपरंट कलर्स आणि सेमी प्राईस स्टोन म्हणजे झिरकॉन नावाचं जे रत्न आहे, झिरकॉन, हे या शुक्रासाठी वापरलं जातं. अतिशय सुंदर आणि मोहक रत्न आहे, पण हिऱ्यापेक्षा कमी किंमत लागते. झिरकॉन अतिशय चांगलं रत्न आहे. हे फायनान्समध्ये हेल्थसाठी आणि वैवाहिक सुखासाठी या सगळ्या गोष्टींसाठी शुक्र बलवान नसेल तर हे रत्न वापरा. शनी बलवान नसेल कुंडलीमधला, आता कुठलाही ग्रह बलवान कसा नाही याचे अनेक निकष ढोबळमानाने मी सांगितले. शनी बलवान नसेल तर शनीचा रंग काळा आहे, प्रकाशाचा अभाव आहे. इथे गोंधळलेल्या मनाला शांत करणारा काळा रंग असतो, कारण काळ्या रंगामध्ये कुठेही पुढे जायचं नाही आहे, इथे तो थांबलेला आहे. म्हणून इथे एन्झायटी कमी होते. अडथळे, मर्यादा, विरोध, डिप्रेशन याचा हा ग्रह आहे. त्यामुळे काळे तीळ, उडीद, आवळा, हिरडा, बेहडा जे त्रिफळ आहे, आपल्याला माहिती आहे त्रिफळा चूर्ण आपल्या पोट बिघडलं की दिलं जातं. हे काय आहे? पोट बिघडणं म्हणजे गॅसेस होणं. शनीचं त्याचा कारक आहे. शनी म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू. म्हणून हे जे त्रिफळ आहे, आवळा, हिरडा, बेहडा, याचा फायदा होतो जर तुमचा शनी बलवान नसेल तर. आणि लोखंड हे शनीचं यंत्र आहे, म्हणजे लोखंड हा त्याचा धातू आहे. त्याच्यामुळे एक साधं शास्त्र आहे जेवणामध्ये. आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलो लोखंडी कढईमध्ये भाज्या करा, त्यातून तुम्हाला आयर्न मिळतं. आयर्न कुठे लागतं? हाडं बळकट होण्यासाठी लागतं. हाडाचा कारक कोण आहे? शनी आहे. आणि शनीचीच मेटल्स म्हणजे लोखंड हे शनीचंच मेटल आहे. हा सगळा फिजिक्सचा भाग आहे. हा सगळा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो. आणि हे सगळं ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्हाला आपला ग्रह कुठला बलवान नाही त्यासाठी आपण काय करायचं? डॉक्टरकडे जायची गरज आहे का? गरजच नाही आहे. यानंतरचा ग्रह राहू हा कुंडलीमध्ये जर बुध शुक्र शनीच्या राशीत नाही आहे तर हा चांगला नाही आहे. मग कापूर, निलगिरी, चंदन अशा गोष्टी हे शुभ पदार्थ आहेत. आणि याशिवाय एक गोष्ट आपल्याकडे फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे, गोमूत्र. पंचगव्य हे जे आहे म्हणजे गायीपासून निर्माण होणारे 5 पदार्थ धार्मिक गोष्टींमध्ये वापरलं जातं. आणि कापूर आणि निलगिरी, चंदनाचं तर मी मगाशी सांगितलं, कापूर आणि निलगिरी ह्या वनस्पती वातावरणामध्ये शुद्धता आणतात. आणि वातावरणात शुद्धता आणतात, याच्या जोडीला तुमच्या मनाला आनंद देतात, उत्साह देतात. आणि कापूर हा तुमच्या शरीरामधला वात बाहेर काढतो. जर तुम्हाला कुठे स्प्रेन आला मसलला किंवा पाय मुरगळला तर बदामाच्या तेलामध्ये कापूर घाला, तो विरघळतो आणि ते तेल नुसतं लावा, सगळा वात निघून जातो आणि कधी पाय थांबला कळत पण नाही. इतकं साधं आपल्या आयुर्वेदामधले उपाय आहेत. हे सगळे वनस्पतीज आहेत आणि हे सगळं फिजिक्स आहे. याच्या पुढचा केतू हा जो ग्रह आहे याला हा ब्राऊन कलरचा आहे. आणि केतू हा लेट गो, कशाची हाव नाही असा आहे. तो रंगहीन आहे. जर कुंडलीमधला केतू चांगला नाही आहे, केतूची महादशा चालू आहे, त्रास होतो आहे, एकतर कुत्र्याला खायला घाला, केतूचं ते प्राणी आहे तो. दुसरं तुमच्या घरात केशरी गणपतीची पूजा करा. आणि तिसरं भृंगराज ही वनस्पती केतूचा प्रभाव अनिष्ट असेल तर तो कमी करते. हे सगळं आपल्या आयुर्वेदाचं आणि आपल्या ॲस्ट्रॉलॉजीची सांगड घातलेली आहे. पण ते हळूहळू लुप्त होत गेलं कारण शिकवलं नाही कुठे पुढे. आता हे सगळं लिहून ठेवा. हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. निगेटिव्हिटी आणणारे हे ग्रह आहेत. अशुभ केतू, अशुभ राहू, हे बिघडलेला चंद्र, हे सगळे तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला निगेटिव्हिटीकडे नेतात. मग चंद्र बिघडला असेल तर
कुठल्या राशीत आणि हे सगळे ॲस्ट्रॉलॉजिकल रेमेडीज जे माझे वडील सांगायचे ते अतिशय वेगळी आहेत. ते कुंडलीमधलं काहीतरी आपण जेव्हा प्रश्न बघू, निर्बली चंद्राचे उपाय बघू तेव्हा सांगेन. पण आत्ता हे आपल्याकडे असणारं रंग, सुवास आणि घरातल्या वस्तू या कशा रेमिडियल आहेत. यात मी कुठेही रत्न म्हटलं नाही आहे. झिरकॉन तुम्हाला हवं तर घ्या, नाही तर झिरकॉन घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे गुरुसाठी. बाकी मी कुठेही तुम्हाला रत्नाबद्दल काही सांगितलं नाही. कारण आपल्या घरातल्याच वस्तू आपल्या आरोग्याला आणि आपल्या प्रगतीला अतिशय चालना देणारी आहेत. आपला धर्म जो आहे ना, वैदिक धर्म, हा प्रचंड ज्ञानी आहे. हे ज्ञान आपल्याला माहिती असलं पाहिजे. ती कोणाची मोनोपोली नाही. म्हणून मी हे सांगितलं. हे लिहून ठेवलं असेल आणि हे अप्लाय करा. ॲस्ट्रॉलॉजी इज अ नॉलेज ऑफ ॲप्लिकेशन. नुसतं वाचायचं आणि शिकायचं हे ज्ञान नाही आहे. कसा वाटला एपिसोड मला सांगा. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बेल आयकनवर क्लिक करा. अजून असे अनेक ज्ञानाचे व्हिडिओ घेऊन मी येते. तोपर्यंत वाट पहा. बाय बाय.